मुंबईत कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं। या रोडचं 94% काम आता पूर्ण झालंय। 14,000 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बांधण्यात आलाय। उद्यापासून मुंबईकरांसाठी ही वाहतूक खुली होईल। कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार आहे। आणि याच रोडवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विंटेज कारमधून या रोडवरून सफर केली। 94% काम या मार्गाचं पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच हा रस्ता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्यावरून प्रवास केला। दरम्यान कोस्टल रोडच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। कोस्टल रोड याचं उत्तर वाहिनी कनेक्टर आणि इतर 3 कनेक्टरचं आज आपण लोकार्पण करतोय। जवळपास 94% रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे, जो फेब्रुवारी संपता तो देखील पूर्ण होईल। या कनेक्टरमुळे नरिमन पॉइंट पासनं वांद्रेपर्यंत पूर्णपणे सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आता तयार झालेली आहे। या रस्त्याने मुंबईकरांना श्वास घेण्याकरता आणि वेळ वाचवण्याकरता मोठी मदत केली आहे। काही लोकांना जास्तीचा वेळ एन्जॉय करता येईल, त्यामुळे मी एवढंच सांगतो की आजचा जो हा प्रकल्प आहे, हा प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। अतिशय मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देणारा प्रकल्प आहे आणि मुंबई महापालिकेला तर धन्यवाद दिलेच पाहिजे। पण ज्या लोकांनी, मला वाटतं हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन असेल, L&T असेल, या सर्व लोकांनी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केला। कारण ते म्हणत होते की आम्ही अगोदर केला असता, जर सरकार बदललं नसतं तर हे तर तुम्हाला हे काहीच दिसलं नसतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।